नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. भारतीय जनता पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे बिनविरोध निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाची जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप व भारतीय जनता पक्षाचे इतर सर्व टीम, हे सर्व पदाधिकारी याबद्दल निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. अशा स्वरूपाचा ऐतिहासिक विजय आज भारतीय जनता पक्षाच्या आणि प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असताना अक्षय शिवाजीराव कर्डिले हे आमदार व्हावेत म्हणून आणि त्यांचा विजय सहजपणे सोपा व्हावा आणि मोठ्या मताधिक्याचा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडद्याआड बरीच सूत्र हलवली आणि मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या एका मास्टर स्ट्रोकमुळं हे सर्व शक्य झालं. यातला एक भाग म्हणजे प्राजक्त प्रसाद तनपुरे हे भारतीय जनता पक्षात यावेत आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी देखील या विखे पिता पुत्रांनी बरीचशी फिल्डिंग लावली आणि ती फलद्रूप झालेली दिसते आहे. या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये विधान परिषदेच्या 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्थात ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच होत होती. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. या संदर्भामध्ये जे अन्य 4 उमेदवार आहे त्यामध्ये श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, ही जागा खरं म्हणजे काँग्रेसकडे गेलेली होती, पण ते काँग्रेसनं AB फॉर्म त्यांच्यापर्यंत दिला नाही, पोहोचू शकला नाही, म्हणून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी काल अर्ज मागे घेतला. त्याआधी अकोल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी देखील अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर शेवगावचे कमलेश गांधी यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि तो अर्ज मागे घेण्याच्या वेळेस आमदार मोनिकाताई राजळे या आवर्जून उपस्थित होत्या. आता 3 अर्ज मागे घेतल्यानंतर राहिला फक्त एक अर्ज, तो म्हणजे श्रीगोंद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर जे पणन महासंघाचे अध्यक्ष आहेत दत्तात्रय पानसरे, ते देखील उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत आणि निवडणूक बिनविरोध होणार आहेत अशा स्वरूपाचं वार्ता या सोशल मीडियावर फिरत होत्या आणि त्यामुळं तनपुरे समर्थकांमध्ये ना भाजपमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण होतं. मात्र 240, 245 झाले, 250 झाले तरी देखील दत्तात्रय पानसरे की ते स्वतः किंवा त्यांचा अधिकृत कोणीतरी प्रतिनिधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी येताना दिसत नव्हता. मग फोनवर संपर्क झाले, फोनाफोनी झाले आणि 2:55 या महानाट्याला सुरुवात झाली. शहाबाज शेख जे AIMचे नगरसेवक आहेत यांनी 2:55 दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातला अर्ज दाखल दिला आणि बरोबर 3 वाजता त्यांनी उमेदवारी अर्ज दत्तात्रय पानसरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्याचं समजलं. तेव्हा त्यांचे सर्व समर्थक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि मी कुणालाही प्राधिकृत नेमलेलं नाही, मी कुणावर सही पण दिलेली नाही, माझी बनावट सही करून जर कुणी लोकशाहीचा खून करणार असेल तर ते मी सहन करणार नाही. या जिल्हाधिकारी कार्यालयात मला जर न्याय मिळाला नाही तर माझं प्रेत तरी जाईल, मी इथेच आत्मदहन करेल अशा स्वरूपाचा इशारा दिला आणि सगळं वातावरण एकदम गंभीर झालं. त्यानंतर जवळजवळ हाय व्होल्टेज ड्रामा जवळजवळ 4-5 तास चालू होता. त्याच वेळेस प्राजक्त तनपुरे यांनी देखील त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील यश येण्याची चिन्ह दिसत नव्हती. आणि त्याच वेळेस आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची अशी बंद खोलीमध्ये चर्चा केली. ही चर्चा बराच वेळ झाल्यानंतर ते स्वतः निघून गेले आणि त्याच वेळेस जेव्हा दत्तात्रय पानसरे
जवळजवळ 5-6 तासाच्या या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर जेव्हा मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा झाली, त्यावेळेस पणन महासंघासंदर्भातल्या त्यांच्या काही अडीअडचणी होत्या, त्या दूर करण्यासंदर्भातलं आश्वासन त्यांना मिळालं. आणि त्याचबरोबर पणन महासंघाचे 5 वर्ष त्यांना अध्यक्षपद दिलं जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी अर्ज मागे घेतला आणि प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झाले. मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांची दत्तात्रय पानसरे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया यांच्याकडं त्या संदर्भात लेखी पत्र दिलं की ही सही माझीच आहे, मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. आणि हे त्यांनी पत्र लिहून दिल्यानंतर या सगळ्या हाय व्होल्टेज ड्रामावर पडदा पडला, सर्वांनाच हैसं झालं आणि एकदाचे प्राजक्तदादा बिनविरोध आमदार झाले. विधान परिषदेची 6 वर्षासाठी प्राजक्त तनपुरे आमदार झाले. एक मोठा इतिहास प्राजक्त तनपुरे, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नावावर नोंदवला गेला. पोटनिवडणुकीच्या मध्ये जसा विक्रमी मताधिक्याचा विक्रम या मतदारसंघात नोंदवला गेला, तसाच आज हाही विक्रम विधान परिषदेचा नोंदवला गेला आहे. आता राहुरीच्या इतिहासात 2 आमदार आणि तेही भारतीय जनता पक्षाचे आणि तेही सत्ताधारी पक्षाचे, अशा स्वरूपाचं चित्र, राजकीय चित्र प्रथमच दिसते आहे. त्यामुळं जसं 2 आमदार राहुरीला मिळाले आहेत, असं जिल्ह्यातलं हे राहुरी हे 4थं ठिकाण आहे. त्याआधी संगमनेर, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर कोपरगाव आणि आता राहुरीला 2 आमदार सत्ताधारी पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे मिळालेले आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्तानं जसं एक चांगलं यश मिळालं, त्याचबरोबर बिनविरोध यशानं एक मोठा शिरपेच या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील आणि या सर्व टीमच्या याच्यामध्ये खोवला गेला आहे. टीम म्हणून यांची सर्व फिल्डिंग यांनी सर्व लावलेली होती, त्यामुळे याचं श्रेय मास्टर स्ट्रोक यांनाच द्यावा लागतो. पण हे जसे जिल्ह्याच्या टीमचे कॅप्टन आहेत, तसेच ज्या टीमचं काम टीममध्ये राज्याच्या आहेत, त्याचे देवाभाऊ फडणवीस हे मुख्यमंत्री या नात्यानं कॅप्टन आहेत. त्यामुळं या त्यांच्या फलंदाजांनी जिल्ह्यात जरी चांगली कामगिरी केली तर त्याचं अंतिमता श्रेय आपण कॅप्टनकडे देत असतो. जसं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे की खेळाडू म्हणून विराट कोहली खेळत असताना कॅप्टनशिप रोहित शर्माकडे होती आणि मॅन ऑफ द मॅच जरी विराट कोहली झाला असला किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट जरी त्यानं किताब मिळवला असला, तरी यश शेवटी कॅप्टनच्या नावावर जातं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सर्व जी फिल्डिंग याचं जे यश आहे हे जिल्हा पातळीवर, या स्थानिक पातळीवर या नेत्यांचं नक्कीच आहे. पण त्याचबरोबर कॅप्टनशिप म्हणून, राज्याचे कॅप्टन म्हणून देवाभाऊ फडणवीस यांना याचं श्रेय नक्कीच द्यावं लागेल. आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणजे जय आणि वीरूची जोडी आहे आणि या जोडीनं ही कमाल करून दाखवली आणि एक मोठं यश या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचं एक मोठं यश पोटनिवडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आहे. त्याबद्दल निश्चितपणे त्यांची पाठ ठोठावी अशी परिस्थिती आहे. राहुरीला आता जिल्ह्याचे आमदार म्हणून विधान परिषदेसाठी जसे प्राजक्त तनपुरे आहेत, तर राहुरी नगर पाथर्डीसाठी अक्षय शिवाजीराव कर्डिले आहेत. या दोघांकडे आता ही तालुक्याच्या विकासाची मोठी तालुक्याच्या प्राजक्त तनपुरेंकडे जशी जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्याचबरोबर राहुरीचे प्रतिनिधी एकेकाळ त्यांनी भूषवलेले असल्यामुळं राहुरीच्या मतदारसंघाची देखील त्यांच्याकडे जबाबदारी पडलेली आहे असं निश्चित म्हणावं लागेल. या मतदारसंघाचे माजी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी असं एकदा सभेत अनेकदा म्हटलं होतं की तुम्ही मला आमदारकी द्या, मी तालुक्याचा सर्वांगीण विकास म्हणजे काय असतो ते मी तुम्हाला सर्वांना दाखवून देईल. आता ही जबाबदारी मला वाटतं या दोन्ही आमदारांवरती येऊन पडली, असं जर लोकांच्या अपेक्षा पण आता वाढलेल्या आहेत. राहुरी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना जो या परिसराच्या विकासाचा कामधेनू होती,
ती आज बंद आहे. 600-700 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्या संदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. आता सर्व सभासदांची एक इच्छा आहे की हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा. त्याचबरोबर बंद पडलेल्या अनेक सहकारी संस्था या तालुक्यात आहेत. त्यामध्ये मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था की जी वीज वितरणाचा सहकारी तत्वावरचा प्रयोग आशिया खंडामध्ये प्रथम झाला. दोन दिग्गज नेत्यांच्या भांडणामध्ये ही मुळा प्रवरा संस्था बरखास्त झाली. पुन्हा एकदा मुळा प्रवरेला वीज वितरणाचा परवाना देऊन पुन्हा मुळा प्रवरेचे ते वैभव मिळेल काय, असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जात आहे. मुळा धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनानं मंजुरी दिली आहे, पण केवळ गाळ काढून क्षमता वाढणार असं नाही, तर त्याचबरोबर मुळा धरणाची जे दरवाजे आहेत त्या वक्राकार दरवाजाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जो तत्कालीन आमदार चंद्रशेखर पाटील कदम आणि तत्कालीन मंत्री अजितदादा पवार यांनी मंजूर केला होता. हा प्रस्ताव देखील गाळ काढण्या इतकाच, त्याही किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्वाच्या या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाईल अशी लोकांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर अनेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचारार्थ राहुरीच्या सभेत आले होते त्यावेळेस आश्वासनांचा मोठा पाऊस या ठिकाणी पाडण्यात आला होता. भरपूर आश्वासनं विकासाची दिलेली आहेत. त्यामध्ये MIDC सुरू करण्यासंदर्भातलं देखील आश्वासन दिलं आहे. राहुरीत मिनी MIDCचा प्रयोग तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी केला, पण आता काळाची गरज बदललेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर MIDC विकसित होण्याचं आश्वासन आणि मंत्र्यांनी आणि राधाकृष्ण विखे पाटील नामदार साहेब यांनी देखील दिलेलं आहे. त्याचबरोबर बारागाव नांदूर यासारख्या ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राहुरी तालुक्यात राबविल्या गेल्या, कुरणवाडी व बारागाव नांदूर किंवा मुसळवाडी व इतर प्रादेशिक पाणी पुरवठा व जिल्ह्यातही अनेक ठिकाणी, मात्र या पाणी पुरवठा योजनांची आउट ऑफ डेट या झालेल्या आहेत. कारण यांची अंमलबजावणी, यांचं डिझाईन करून 25-30 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा या नव्यानं राबवण्याची, नव्यानं डिझाईन करून नव्यानं त्या गरजा पूर्ण कशा करतील हे पाहण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर राहुरी शहरासाठी आरोग्य केंद्र नामदार साहेबांच्या प्रयत्नानं स्टेशन रोडला सुरू होत आहे. त्याचं बांधकाम सुरू झालं आहे, पण मूळ जे राहुरी ग्रामीण रुग्णालयाची पालिकेच्या दवाखान्याची जी इमारत आहे या ठिकाणी शहरासाठी उपकेंद्र, आरोग्य उपकेंद्र किंवा लसीकरण केंद्र, जसं श्रीरामपूरला वॉर्ड नंबर 12 प्रभाग क्रमांक 12 मध्ये खास तेथील आमदार यांनी मंजूर करून आणलं, त्याच धर्तीवर राहुरीमध्ये सुद्धा जिथे जागा उपलब्ध आहे शहराच्या मध्यवर्ती असे लसीकरण केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नगर मनमाड महामार्ग हा तर या विकासातला एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अनेक अडीअडचणीतनं आणि 7.5 राहुरीत असंख्य बळी या महामार्गानं घेतले आहेत. या देशातील अनेक राष्ट्रीय महामार्गांचे प्रवास जसे सोपे सुलभ होत झालेले आहेत, त्या धर्तीवर हा प्रवास कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. कारण आजही काम सुरू असलं तर त्याच्या कामाची गती, कामाचा दर्जा याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि यातनं प्रश्न सुटण्याऐवजी अनेक प्रश्न वाढणार आहेत. त्याचबरोबर जसं नॅशनल हायवे प्राधिकरणानं संगमनेरला बाह्य वळण रस्ता दिला, अहिल्यानगरला बाह्य वळण रस्ता त्यांनी विकसित केला, संगमनेरला बाह्य वळण रस्ता विकसित केला, शिर्डीला बाह्य वळण रस्ता केला, त्याच धर्तीवर राहुरीला देखील बाह्य वळण रस्त्याचा विचार करणं ही अत्यंत काळाची गरज निर्माण झालेली आहे. राहुरी शहरासाठी 100-125 कोटी रुपयाची भुयारी गटार योजनेचं कामही प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर सुधारित पाणी पुरवठा योजनेची देखील अंमलबजावणी झालेली आहे. मात्र या पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन, प्रत्येकाचे कनेक्शन त्या पाणी योजनेला हस्तांतरित होणं किंवा शिफ्ट होणं आणि त्याचबरोबर सांडपाण्याचे देखील कनेक्शन शिफ्ट होणं हा सेकंड फेज आहे. आणि या सेकंड फेजचा खर्च नेमका करायचा कोणी? नागरिकांवर लाखो रुपयाचा भुर्दंड कशासाठी टाकायचा? तर शासनाच्या योजनेतनं ह्या दुसरा टप्पा मंजूर करून त्याची अंमलबजावणी होण्याची गरज निर्माण झाली आहे. आज अनेक मागणीनंतर बस स्थानकाचं काम सुरू झालं आहे,
25-30 वर्षानंतर, 50 वर्षानंतर आज बस स्थानकाचं काम अद्ययावत होत आहे. पण अद्ययावत बस स्थानकांचं काम होऊन प्रश्न सुटणारे नाहीत, कारण तालुक्याच्या अंतर्गत दळणवळणाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. राहुरीतनं खूप प्रयत्न करून सुरू केलेल्या ज्या गाड्या होत्या, बसेस सेवा होत्या, या आज पूर्णपणे बंद आहेत. ज्या तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी खास प्रयत्न करून, ज्यासाठी आंदोलनं देखील झाली, उदाहरणार्थ राहुरीवरनं संभाजीनगरला जाण्यासाठी हायकोर्ट एक्सप्रेस, राहुरीवरनं मुंबईला जाण्यासाठी रातराणी राहुरी मुंबई, त्याचबरोबर राहुरी म्हैसगाव, अशी अंतर्गत व्यवस्था ही आज पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. त्यामुळं केवळ नुसतं बस स्थानक चांगलं होऊन अद्ययावत होऊन प्रश्न सुटणारे नाहीत, तर दळणवळणाच्या प्रश्नाकडे देखील गांभीर्यानं बघण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर NH61 हा कल्याण, मुरबाड, त्याचबरोबर आळेफाटा, साकूर मांडवं, म्हैसगाव, ताहराबाद, राहुरी, मांजरी, नेवासा फाटा आणि पुढे पाथर्डी आणि बीड, असा जो मराठवाड्यासाठी मुंबईचं अंतर जवळजवळ 100 ते 125 किलोमीटरनं कमी करणारा हा महामार्ग NH61, या कामाकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मुंबईला आत्ता जाण्यासाठी जे मार्ग उपलब्ध आहेत, मग तो अहिल्यानगर, कल्याण, नाशिक, अशा सर्वांपेक्षाही हा महामार्ग वेळेची आणि बचत करणारा आहे. जवळजवळ 40 ते 60 किलोमीटर अंतर कमी पडणार आहे मराठवाड्याला मुंबई. त्यामुळं पर्यायी महामार्ग म्हणून याचा विकसनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विकास कामाच्या अनुषंगानं राहुरीतल्या रस्त्यांची जी आज चाळण झालेली आहे, ही रस्ते देखील व्यवस्थित होणं ही नितांत गरज झालेलं आहे. राहुरीत पावसाच्या पाण्याचा वेगानं निचरा होणं ही देखील मोठी गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर हा एक साधारण संक्षिप्त आढावा मी तुम्हाला सांगितला की जो जनतेचा प्रश्न आहे. अनेक इथलं इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडलं, इथलं पब्लिक स्कूल बंद पडलं, मग अनेक शैक्षणिक संस्था बंद पडल्या, पीपल्स बँक बंद पडली, अशा सगळ्या मुळा प्रवरा बंद पडली. यातलं किमान काही ज्या विकासाच्या विकास संस्था म्हणजे या विकासाच्या वाहिन्या असतात, आणि या विकासासाठी सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर अशा संस्थात्मक जाळं मोठ्या प्रमाणावर सक्षम संस्था निर्माण होणं हे देखील काळाची गरज आहे. आता जर राहुरीला 2 आमदार या निमित्तानं, आणि तेही सत्ताधारी पक्षाचे असतील, त्याचबरोबर शेतीचे प्रश्न असतील, शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न तर आहेतच, पण निदान ढोबळमानानं हा जनतेचा अजेंडा जर या आमदार साहेबांनी, दोन्ही आमदार साहेबांनी लक्षात घेतला आणि या दिशेनं काम काल सापेक्ष असं जर काम केलं तर निश्चितपणे जनता त्यांना आणखीन पुन्हा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण आता दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत, आता त्यांना सबब सांगता येणार नाही, कारण जर चांगलं काम करून दाखवलं नाही तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आणि या विद्यमान आमदारांना देखील आता हे नक्कीच माहिती असणार आहे, कारण केवळ नुसतं चांगलं काम, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासाची कामं करणं गरजेचंच आहे. आणि त्या दिशेनं हे दोन्ही आमदार, ज्यांच्याकडं एकाकडे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे नगरपालिका क्षेत्रात, त्याचबरोबर इतर क्षेत्रात, त्याचबरोबर राहुरी हा त्यांचा मूळ मतदारसंघ आहे, या मतदारसंघातली या प्रश्नाकडे देखील ते निश्चितपणे लक्ष देतील, जेणेकरून त्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर वाढणार नाही याची काळजी ते निश्चितपणे घेतील. आणि विकासाचा रथ या दोघांमुळे, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतात की डबल इंजिन की सरकार, त्यांना केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये असं म्हणायचं असतं, इथे सुद्धा आता डबल आमदारांचं इंजिन इथे आहेत. हे डबल इंजिन आमदार असणारे हे दोन्ही आमदार तालुक्याच्या विकासाची एक्सप्रेस किती वेगानं वेग देतात याकडं आता जनतेचं लक्ष लागलेलं आहे. या स्थानिक स्वराज्य विधानसभा परिषदेच्या मतदारसंघाच्या या सगळ्या घडलेल्या घडामोडी आणि त्या अनुषंगानं या विषयाचा आढावा घेण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.